आता आपण ह्याच्यात काय लागणार आहे आपल्याला? मशरूम मिक्स करायचं आपल्याला, नंतर डीप फ्राय करायचं आणि मग डीप फ्राय करायचं. मशरूमचे काप आपण ह्याच्यात घालूयात. तू मला सांग आता कसा आतापर्यंतचा अनुभव आहे, आणि मेघना म्हणून तू आत्तापर्यंत लोकांना भेटत होतीस झी मराठीवरनं, आता नक्की म्हणून भेटते म्हणजे नुपूर म्हणून, तर काय नेमका फरक तुला जाणवतो एक कलाकार म्हणून? एक्झॅक्टली हेच सांगायचं मला की मला ह्याचा खूप दडपण होतं की प्रेक्षकांना आता सांस्कृतिक धक्का बसणार आहे. का बरं असं? मेघना ही इतकी शांत सालस, ती काश्मीर आणि ही अरे कन्याकुमारी आहे माहितीये. इतका फरक आहे? खूप फरक आहे. बापरे. त्यामुळे आधी तर मला दडपण होतं की प्रेक्षक पटकन ऍक्सेप्ट करतील की नाही ही गोष्ट किंवा ह्या कॅरेक्टरला, पण लोकांना हसवणं आणि तेही असं स्ट्रेट फेस ठेवून करणं खूपच अवघड आहे, जे मी आधी केलेलं पण नाही. आणि त्यासाठीच मला झी मराठीचे खूप आभार मानायचे की त्यांनी एवढा विश्वास दाखवला, दॅट इतक्या लवकर पुन्हा एकदा मला ही संधी दिली त्याच चॅनलवर काम करण्याची. वा वा. आता हे डीप फ्राय करायचं ना, घ्या करून. हे मशरूम जे आहेत ते व्यवस्थित डीप फ्राय करून घेतले, बरोबर? आता पुढची कृती तू करणार असं दिसतंय. बर, काय करायचं? पहिल्यांदा तेल जरा तापत ठेवूया आपण. बस बस. आलं लसूण पहिल्यांदा घालायचं. लसूण घातलं. आता आल्याचं काम. घाल पटकन. बस. ओके. त्यानंतर मिरची, हे सगळं बारीक चिरून घ्यायचं आहे. बर. तेल चांगलंच गरम झालेलं असल्यामुळे ते पटकन खरपूस होत आहे. तुला तिखट आवडतं तर जास्त अजून थोडंसं घाल, म्हणजे आपल्याला. पुढे काय लागणार आहे? आपल्याला कांद्याची पात. अजून काही घालायचं त्याच्यात आता? काय लागणार आहे आता सगळे सॉसेस पण घालून घेऊया. ओके. सगळ्यात आधी टोमॅटो सॉस. ओके. आता काय पुढे? सोया सॉस. ओके. आता विनेगर. ओके. बस. आता पुढे ब्राऊन शुगर आणि चवीनुसार मीठ. क्या बात सर. वा. पुढे आता मशरूम. क्या बात है. हे जे आपण डीप फ्राय केलेले मशरूम त्याच्यात घालायचे. आता सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग पुढे खायचं. वा. मी म्हणालो ना खायचं सगळ्यात पहिलं येणार. ती किती जोरदार म्हणाली बघ. तुझ्या बोलणार आता विश्वास बसायला लागलाय मला. खायचं असं खूप मोठ्याने म्हणाली. वा वा वा. मशरूम मंचुरियन हा पदार्थ आता अंतिम टप्प्या म्हणजे अगदी उंबरठ्यावर आलेला आहे, पूर्ण व्हायचा. बरोबर ना प्राजक्ता? सगळं एकदा आता मिक्स करून घेतलं की पदार्थ तयार होईल. आपण छान तो असं खायसाठी सजूया. तोपर्यंत तुम्ही पटकन पाहून घ्या मशरूम मंचुरियन साठी लागणारा हा रिकॅप. आता यात आपण जिंजर घालूया आणि ऑरिगॅनो घालूया. सॉटे करूया. यात आपण हे ब्रेड घालूया आणि आता टॉस करूया. ओके. आपण हे टॉस करून घेऊया आणि त्यानंतर आपण त्याच्याकडे जायचं. ओके. आपलं आता हे काय तयार झालेलं आहे? आपण जिंजर क्रुटॉन्स तयार झाले. आता जिंजर क्रुटॉन्स आमचे तयार झाले. तुम्हाला वाटतं हो विश्रांती म्हटल्यावर आम्ही सुद्धा बसू पायावर पाय टाकून, तसं नाही. बॅक ऑफिसला काम चाललेलं असतं. ओके. आता हे तयार झालेलं आहे. इथे आता काय करायचं आपल्याला? आपण आता सूप बनवूया. ओके. पहिल्यांदा बटर लागेल. हो बटर. किती? 1 चमचा. हो. आता आपण फ्लावर सॉटे करूया. त्यात आपण कांदा घेऊया बारीक चिरलेला. हां. आणि जिंजर गार्लिक पेस्ट घेतली. ते आपण 1 टीस्पून घालूया आणि सॉटे करूया. आता बटाटा पण घालूया. बटाटे आपण पातळ कापून घेतलेत ना? हो. आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ह्याला कुक करूया. आता आपण थोडंसं पाणी पण घालूया. झाकण लागेल. हां. आता 5 ते 7 मिनिट याला कुक करूया. फर्स्ट क्लास.
आता मला सांगू, गोदरेज म्हणजे तुझ्या शाळेत असताना तुझ्या शाळेतल्या मैत्रिणींची काही नावं आठवतात का तुला? हो हो, अजून पण आम्ही फ्रेंड्स आहोत. ओके, काय नावं सांग जरा 2-3. भारती, कृतिका, भारती, स्नेहा, कृतिका, स्नेहा, श्वेता, आणि कुणाल. आणि आवडते टीचर कोण? आवडती नूतन टीचर. नूतन टीचर तुमची आठवण करते बरं का विद्यार्थिनी. ओके, सो 10वी तुझी शाळा तिकडे, आणि 12वी नंतर तू 12वी कुठली होतीस तू शाळेत? 12वीला मी सोमयामध्ये. आणि त्यानंतर यू गो फॉर SIS. हे 3 ठिकाणं जाऊन आलीस. हो. बरं, कॉलेजमध्ये बरं वाटतं का शाळेमध्ये बरं वाटतं? शाळामध्ये. का गं? म्हणजे तेव्हा ते बुद्धी नव्हती ना, म्हणजे थोडं लहानपणी सगळे फ्रेंड्स आणि सगळे कसे पण खेळायचे आणि मजा मारायचे. ओके, कॉलेजमध्ये खूप आणि जबाबदारीने वागायला. हां. रिस्पॉन्सिबल पर्सन. ओके, झालं सगळं? हो. आता आपण ह्याची प्युरी करूया. आता कसं? अच्छा, हे आपल्याला आता ग्राइंड करायचं. मिक्सर मधून काढायचं. हो हो. ओके, अजून ह्याच्यात काही घालायचं नाहीये ना? मीठ वगैरे काही घालायचं? ते लास्ट मध्ये. सगळ्यात शेवटी? हो, शेवटी. आम्ही एक काम करतो, आम्ही हे मिक्सर मधून काढून घेतो पटाक्कन. ओके, खटाक्कन आमची प्युअर तयार झाली बरं का. हा, आपल्याला वेळ नाही लागत. ओके, आपली प्युअर तयार झाली. आता काय करायचं मला सांग? आता आपण ह्या प्युरेला सीझन करायचे. म्हणजे काय करायचं? म्हणजे त्यात आपण आता घालूया ऑरिगॅनो, काळी मिरची. काळी मिरची म्हणजे काळी मिरची पावडर. काळी मिरची पावडर, मिरी पावडर घालू. त्यात थोडं बटर पण टाकतो. आधी बटर घालू. हो घालू. हो, ऑरिगॅनो, काळी मिरी थोडी काळी. तुला गोड आवडतं का तिखट? तिखट. झणझणीत. हो. आता हे प्युरी आपण छान वास येतोय. जमतंय की तुला? हो. आता आपण ह्यात मीठ टाकूया. थोडंसं चीज हे सगळ्यांनाच आवडतं. तर तुम्हाला सूप जेवढं थिक पाहिजे तेवढं त्याप्रमाणे पाणी टाकूया आपण. थोडं घालूया नाही का? हो. बरंचसं काम झालेलं आहे आपलं. आता हे फक्त आहे ते त्यात ऍड करायचे. हो, ते गार्निशिंग असणार लास्टमध्ये. ओके, आता आपण काढूया याच्यात. हो, आता आपण सूप काढूया. हे सूप आपण फ्रेश क्रीमने गार्निश करूया. त्यावर थोडंसं चीज आणि ऑरिगॅनो. सही. आणि आता आपण क्रूटॉन्स घालूया. क्या बात आहे, मस्त, व्हेरी गुड. लिहून घ्या साहित्य आणि कृती. क्रीम ऑफ फ्लॉवर सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य: फ्लॉवर, बटाट्याचे काप, फ्रेश क्रीम, ब्रेडचे तुकडे, बटर, बारीक चिरलेला कांदा, किसलेला चीज, लसूण पेस्ट, ओरेगानो, चिरलेलं आलं, काळी मिरी पूड आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये 2 चमचे बटर गरम करून त्यामध्ये आलं, ओरेगानो आणि ब्रेडचे तुकडे घालून परतून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये फ्लॉवर, बारीक चिरलेला कांदा, लसूण पेस्ट, बटाट्याचे काप आणि पाणी घालून सर्व मिश्रण वाफवून घ्यावं. वाफवल्यानंतर सर्व मिश्रण वाटून घ्यावं. एका खोलगट पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये ओरेगानो, काळी मिरी पूड, फ्लॉवरचं वाटलेलं मिश्रण, मीठ, चीज आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं. एका बाउल मध्ये तयार सूप ओतून त्यावर फ्रेश क्रीम, चीज, ओरेगानो आणि क्रूटॉन्सची सजावट करून डिश सर्व्ह करावी. काय पहिला पदार्थ आहे? पहिला पदार्थ आहे आपला झुकिनी बोट. आता आपण दुसरा पदार्थ करणार आहोत. हो. काय याचं नाव आहे? स्पॅगेटी केक.